नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दक्षिण या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यावरील विविध प्रश्न जे आतापर्यंत रिपीट झालेले त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले होते। त्यातील काही प्रश्न राहिले होते ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मुंबई जिल्हा विशेष 2024 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। फक्त मुंबई जिल्ह्यावरील प्रश्न आहेत ते तुम्हाला संपूर्ण मुंबई शहर एक्झामला उपयोगी पडतील, ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। प्रश्न पहिला पाहूया आपण। महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो। मुंबईला जेवढे प्रश्न आतापर्यंत रिपीट झालेले आहेत एवढ्या 10 वर्षामध्ये ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचा आहे। महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे असा विचारलेला प्रश्न आहे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ब मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। समृद्धी करी रोड समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर समृद्धी कॉरिडोर समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो असा विचारलेला प्रश्न आहे। त्याचे योग्य उत्तर मित्रांनो मुंबई ते नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्ग जोडलेला आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। महाराष्ट्रातील खालीलपैकी एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे। तर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र हे एकाच ठिकाणी आहे? त्याचे वितरण मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब तुरुंबे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब 1911 रोजी बांधण्यात आलेले आहे। मित्रांनो, मुंबईचे पालकमंत्री असतील, महापौर असतील, विशेष पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत असा विचारलेला प्रश्न आहे। तर मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 13 परिमंडळे आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशन पासून कोणत्या स्टेशन पर्यंत आहे? आणि प्रश्न आहे खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो प्रश्न। तर मुंबईमध्ये जी मेट्रो सेवा रेल्वे सुरू केलेली आहे ती कोणत्या स्टेशन पासून कोणत्या स्टेशन पर्यंत आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक वर्सोवा ते अंधेरी ते घाटकोपर, म्हणजे वर्सोवा ते घाटकोपर या स्थानकापर्यंत आहे, लक्षात ठेवा, वर्सोवा ते घाटकोपर। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। मुंबई शहर पूर्वी किती बेटांचा भाग होता? तर मुंबई शहर हे पूर्वी किती बेटांचा भाग होता? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाणारे आपले मुंबई शहर आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक क याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। 1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना कोणी केली? तर 1936 मध्ये मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना कोणी केलेली आहे? त्याची योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ सर दोराबजी टाटा याने केलेली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। 38वा प्रश्न आहे। कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे? तर कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। कोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती? तर कोणता आयोग होता तो मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब फजल अली समिती ही जो आयोग होता त्याने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड मुंबई शहर मध्ये आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया।
जवाहरलाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी महाराष्ट्रात कोठे आहे? तर जवाहरलाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी महाराष्ट्रात कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मुंबई या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनेल व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर मित्रांना शेअर करायचे आहेत. भारत शासन आणि सर दोरबजी ट्रस्ट सोबत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेची स्थापना कोणी केली? आणखी प्रश्न आहे मित्रांनो, भारत शासन आणि सर दोराबजी ट्रस्ट सोबत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेची स्थापना कोणी केली? त्याची योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड युनायटेड नेशन्स यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. जानेवारी 1960 मध्ये कोणत्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांवर गोळीबार केला गेला, ज्याला आता हुतात्मा चौक म्हणून गणले जाते? लक्षात ठेवा, 1960 ला कोणत्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांवर गोळीबार केला आणि ज्याला आता आपण हुतात्मा चौक म्हणून ओळखले जाते? तर हुतात्मा चौक म्हणून कशाला ओळखलं जातं? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक फ्लोरो फाउंटन या स्थळाला हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. बॉम्बे प्रांताचा पहिला राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते म्हणून श्रेय दिले गेले? IMP प्रश्न मित्रांनो, IMP लक्षात ठेवा. तर बॉम्बे प्रांताचा पहिला राज्यपाल आणि कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते म्हणून श्रेय दिले गेले? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना म्हटले जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव टिंबटिंब हे होते. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव काय होते? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक व्हिक्टोरिया टर्मिनस असे मूळ नाव होते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले? तर पोर्तुगीज जे आले होते त्यांच्याकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले होते? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बॉम्बे, म्हणजे त्याला आपण मुंबई असे म्हणतो, हे शहर त्यांनी हुंडा म्हणून मिळवले होते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. INS शिक्रा हे नौदल तळ खालीलपैकी कोठे आहे? आणि प्रश्न आहे, INS शिक्रा हे नौदल तळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याच्या योग्य ऑप्शन क्रमांक मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. मनोर खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनोर खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मनोरी खाडी ही आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर ऑप्शन क्रमांक ब मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईतील हाजी अली दर्गा कोणत्या साली बनवण्यात आला? तर मुंबईतील हाजी अली दर्गा जो आहे तो कोणत्या साली बनवण्यात आलेला आहे? याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1431 साली बनवलेला आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री टिंबटिंब आहे. तर मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दीपक केसरकर हे मुंबई जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले? तर नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ आणि ब दोन्ही, म्हणजे मुंबईमध्ये पण आणि कोलकातामध्ये पण ब्रिटिश काळापासून नगरपाल हे पद निर्माण करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्यासाठी टिंबटिंब देशाकडून भारताला आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळणार आहे किंवा मिळाले आहे? याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जपानने आपल्याला सहकार्य केलेला आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई शहर या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर टिंबटिंब इतका आहे. तर मुंबई शहर या जिल्ह्याचे गुणोत्तर किती आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 832 इतके आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक प्रस्तावित आहे? तर अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक प्रस्तावित आहे असा विचारलेला प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात महापुरुषाचे स्मारक प्रस्तावित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 55वा. इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित केले आहे? तर इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबई येथे इंदू मिल येथे स्मारक उभारणे. गेल्या वर्षी हा ठाण्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न पहा, महत्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? हा फसवा प्रश्न विचारला होता मुंबई शहराला. तर मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 60 ते 70 लाख दर दिवशी सरासरी लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर मुंबईतील खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात असा विचारलेला प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक माझगाव गोदी म्हणून ओळखले जातं, तेथे युद्धनौका बांधल्या जातात. त्यानंतर पुढील प्रश्न, माउंट मेरी धार्मिक स्थळ कोठे आहे? तर माउंट मेरी धार्मिक स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड बांद्रा मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओचे प्रश्न कसे वाटले कमेंट करायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. इतर प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असेच मुंबई जिल्ह्यावरील विशेष प्रश्न आपण सेपरेट प्लेलिस्ट बनवले आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ मुंबईचे पाहून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. पुन्हा लवकरच भेटू मुंबई जिल्हा विशेष पोलीस भरती 2024 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.